Standard 7th, Subject General Science. Topic number 14, Elements, Compounds and Mixtures. Subunit, Methods of Separating Substances from Mixtures. Students, in previous video we have learned about method of distillation. Distillation process that is used for separating salt and water from salt water. This distilled water is used for various purposes, like this distilled water is used in a laboratory, etc. We saw the uses of this distilled water. Now next method of separation or separating components from mixtures. And today we are going to discuss about the another method for separation. So this is the method of separation using separating funnel. तर आजच्यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर सेपरेटिंग फनेल चा यूज करून आपल्याला सबस्टन्स जे आहेत तर ते काय करायचे आहेत लिक्विड्स मध्ये असणारे सबस्टन्स आपल्याला सेपरेट करून पाहायचे आहे. So when mixture of the two immiscible liquids that are left undisturbed, two layers are formed here and they are clearly seen that have formed. काही बराच वेळा असं काय होतं बघा जेव्हा दोन लिक्विड्स एकमेकांमध्ये मिक्स केलेले असतात आणि ते इनमिक्सेबल असतात म्हणजे ते मिक्स होणारे नसतात. अशा वेळी त्याच्या दोन लेयर्स काय होतात आपल्याला सेपरेट लेयर्स दिसतात, क्लिअरली दिसतात. सो हियर फ्रॉम दॅट टू लेयर्स वन इज हेवियर अँड अनदर वन इज अ लाइटर. सो हेवियर लिक्विड्स दे रिमेन्स बिलो that container and lighter one is remains at the above of the container. So these are separate, these can be separated with the help of separating funnel. आणि मग अशा प्रकारचे एक हेवियर असणारा जो काही लिक्विड आहे तर तो काय होतो बॉटमला राहतो म्हणजे खालच्या साईडला राहतो आणि जो लाइटर आहे तर तो काय होतो वरच्या साईडला राहतो. अशा प्रकारचे दोन जे लिक्विड्स आहेत हे आपण सेपरेटिंग फनेलचा यूज करून आपण सेपरेट करू शकतो. सो प्रोसिजर फॉर दॅट इज हियर सी pour mixture of kerosene and water in separating funnel. So this one is a separating funnel. Add kerosene and water in this funnel and this funnel should be here closed with the stop cock. हे काय करायचं आहे हे सेपरेटिंग फनेल स्टॉप कॉकचा यूज करून काय करायचं क्लोज करायचं आहे. नाउ क्लोज this to the stopper. Fix the separating funnel firmly on the stand आणि आपल्याला हे सेपरेटिंग फनेल काय करायचं स्टँडवर फर्मली असं हे फिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे काय केलं आहे स्टॉप कॉक आहे. स्टॉप कॉक हा क्लोज केलेला आहे. इथून आता काही स्टॉप केल्यामुळं याच्यामधून काही लिक्विड इथं नेक्स्ट पास आउट होणार नाही. देन दिस याचं जे ओपनिंग आहे विथ द हेल्प ऑफ स्टॉपर स्टॉप दॅट द ओपनिंग. देन हियर लीव द मिक्सचर ऑफ दिस फनेल विथ अनडिस्टर्ब्ड फॉर अ व्हाईल. आता काय करायचं आहे तुम्ही हे जे मिक्सचर आहे तर ते त्याला डिस्टर्ब न करता तसंच काय करायचं आहे थोड्या वेळापुरतं ठेवून द्यायचं आहे. वॉटर विल रिमेन below and kerosene will be at the top that floats on the water. आणि मग जेव्हा आपण हे काय करतो थोड्या वेळापुरतं तसंच ठेवून देतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की वॉटर काय आहे हेवियर आहे that remains at the downward direction and kerosene is the lighter and that remains on the water on the topmost. So here now without shaking the funnel remove the stopper. स्टॉपर जो आहे स्टॉप कॉक आहे तो काय करायचा रिमूव्ह करायचा. बट
take the precaution that do not disturb these two layers. या दोन लेयर्सना अजिबात डिस्टर्ब करायचा नाही. Open the stop cock to collect the water into the beaker and which is present at the bottom of the funnel. हा स्टॉप कॉक काय करायचा, ओपन करायचा. फक्त वॉटरची जी लेयर आहे जी खालच्या दिशेने आहे ती काय करायची आहे, त्यातलं वॉटर जे आहे तर ते बीकरमध्ये कलेक्ट करून घ्यायचं आहे. नाव क्लोज द स्टॉप कॉक वेन ऑल द वॉटर इज कलेक्टेड इनटू द बीकर. आता जेव्हा या बीकरमध्ये पूर्ण हे सगळं वॉटर काय झालं कलेक्ट झालेलं असतं तेव्हा काय करायचं, याचा स्टॉप कॉक जो आहे तर तो पुन्हा क्लोज करायचा आहे. नाव केरोसिन अँड वॉटर दॅट आर सेपरेटेड. आणि अशा प्रकारे दोन लिक्विड जे आहेत जे इनमिक्सेबल लिक्विड्स असतात त्यातले लिक्विड्स आपण हे अशा प्रकारे दोन्ही सेपरेट करू शकतो. सो दिस इज द मेथड ऑफ सेपरेटिंग लिक्विड्स बाय यूजिंग सेपरेटिंग फनेल. हा सेपरेटिंग फनेलचा यूज करून अशा प्रकारे दोन लिक्विड्स आपण काय करू शकतो एकमेकांपासून सेपरेट, म्हणजेच मिक्सचरमधले कंपोनंट जे आहेत तर ते आपण सेपरेट करू शकतो. ओके, सो दिस इज द वन मोर मेथड for separating components of the mixture. Now see the next method is a method of centrifugation. Method of centrifugation. Centrifugation means अपकेंद्री. तर याचा यूज करून आपण लिक्विड्समध्ये असणारे काही जे कंपोनंट्स आहेत तर ते सेपरेट करू शकतो. टर्बिड वॉटर, इंक, मिल्क, बटर मिल्क, ब्लड, these are the mixtures of the liquids and insoluble solids. हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे काय आहेत तर याच्यामध्ये लिक्विड्स आहेत आणि त्याच्याशिवाय या सगळ्या लिक्विड्समध्ये इनसोल्युबल कंपोनंटसुद्धा आहेत. तर याच्यामधले जे कंपोनंट आहेत ते आपण त्यातले मे बी आपण सेपरेट करू शकतो. वेन टर्बिड वॉटर इज केप्ट अनडिस्टर्ब्ड फॉर अ व्हाईल. काही वेळापुरतं आपण हे टर्बिड वॉटर म्हणजे गढूळ पाणी जे आहे तर ते तसंच ठेवून देतो तर तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये असणारे सॉइल पार्टिकल्स they are slowly settled down at the bottom. मग काय होतात त्याच्यातले सॉइल पार्टिकल जे आहेत तर ते काय होतात बॉटमला सेटल होत जातात. द पार्टिकल्स ऑफ द मिल्क और इंक however do not settle even on being left undisturbed. पण मिल्कमधले किंवा इंकमधले जे पार्टिकल्स आहेत ते आपण कितीही वेळ त्याला आपण अनडिस्टर्बड आपण डिस्टर्बड ठेवलो तर त्याला अजिबात न हलवता कितीही वेळ ठेवला तरी त्यातले पार्टिकल जे आहेत तर ते काय होत नाही बॉटमला सेटल होऊ शकत नाही. वाय इट इज बिकॉज दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड इन सच मिक्सचर्स बीइंग व्हेरी टायनी अँड लाईट अँड दे आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनटू द लिक्विड. या मिल्कमधले किंवा इंकमधले हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत हे बॉटमला सेटल का होत नाहीत खूप वेळ ठेवला तरी पण. कारण का बघा, कारण बिकॉज ऑल दीज पार्टिकल्स आर व्हेरी टायनी. हे खूप काय असतात पार्टिकल्स लहान असतात आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे त्या लिक्विडमधलं डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते इव्हनली झालेलं असतं म्हणजे सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण झालेलं असतं आणि त्याच्यामुळं जरी आपण ते अनडिस्टर्बड ठेवलं तरी पण ते त्याच्यामध्ये ते पार्टिकल्स एकदम लाईट एकदम हलके आणि खूपच लहान टायनी असल्यामुळं त्यांच्यामध्ये आपल्याला ते बॉटमला सेटल होऊ शकत नाही. सो दीज पार्टिकल्स कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम the liquid even by the method of the filtration or settling etc. आणि म्हणून अशा प्रकारे या लिक्विड्समध्ये असणारे जे हे पार्टिकल्स आहेत
हे आपण सेपरेट करू शकत नाही. सेटलिंगच्या मेथडने पण हे सेपरेट करू शकत नाही. फिल्ट्रेशनच्या मेथडने पण हे आपल्याला सेपरेट होऊ शकत नाहीत. सो हाऊ विल यू सेपरेट सच सॉलिड पार्टिकल्स फ्रॉम द लिक्विड? मग असे जे हे सॉलिड पार्टिकल्स आहेत या लिक्विडमधले ते तुम्ही कसे सेपरेट करणार? कोणती मेथड आहे त्या पार्टिकल्सना सेपरेट करण्यासाठी? सो दिस द मेथड used for this is, so generally this method is used in the laboratory. लॅबोरेटरीमध्ये काय होतं, ही मेथड जी आहे तर ती यूज केली जाते. सो दॅट मेथड इज कॉल्ड ॲज अ मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. या मेथडला सेंट्रिफ्युगेशन असं म्हटलं जातं. अपकेंद्री पद्धती असं याला म्हटलं जातं. तर लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळा ज्या असतात, ज्या ब्लडशी रिलेटेड असणाऱ्या प्रयोगशाळा वगैरे असतात, तर त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय असतात, हे सेंट्रिफ्यूज मशीन असतं. सेंट्रिफ्यूज मशीन असतं. सो दॅट इज युज्ड टू सेपरेट द सॉलिड्स फ्रॉम द मिक्सचर्स ऑफ द लिक्विड अँड सॉलिड. आणि ही जे सेंट्रिफ्यूज मशीन आहे तर या मशीनचा उपयोग जो आहे तर त्याचा यूज करून या लिक्विडमधले हे जे टायनी सॉलिड पार्टिकल्स आहेत किंवा लायटर सॉलिड पार्टिकल्स आहेत हे काय केलं जातात, सेपरेट केले जातात. सो इट कन्सिस्ट ऑफ द डिस्क. आता याच्यामध्ये इथे आपल्याला काय होतात, अशा प्रकारच्या या पिक्चर्स दिसत आहेत. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे हे सेंट्रिफ्यूज मशीन्स दाखवलेले आहेत. विच कन्सिस्ट ऑफ, या सेंट्रिफ्यूज मशीन्समध्ये आपल्याला काय दिसतात. सो देर इज अ डिस्क. याच्यामध्ये एक आपल्याला डिस्क दिसते विच रोटेट्स लाईक अ फॅन ॲट द ग्रेट स्पीड. ती काय करते, त्याच्यामध्ये फॅन सारखं ती पूर्ण काय होते, एकदम स्पीडनी हे काय होतं, रोटेट होत असतं. अँड देर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच अ टेस्ट ट्यूब ॲट द रिम ऑफ दिस डिस्क. आणि त्याच्या रिमला म्हणजे पूर्ण त्याचा पेरिफेरल पार्ट आहे तर त्या पेरिफेरल पार्टला प्रत्येक ठिकाणी टेस्ट ट्यूब ठेवण्याची काय असते, तिथं ठेवू शकतो आपण. आणि ते काय होतं, सेंटर भोवती गोल काय होतं, फिरत असतं. त्या रिमच्या भोवती हे स्पीडने काय होतं, रोटेट होत जातं. व्हेन द ट्यूब अटॅच्ड टू द डिस्क रोटेट ॲट द हाय स्पीड and the force is generated which pushes the particles away from the center. आणि मग जेव्हा हे ट्यूब काय होतात ते त्या डिस्कला जेव्हा अटॅच केले जातात तर तेव्हा ते पूर्ण काय होतात, हाय स्पीडने काय होतं, ते रोटेट व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळं म्हणजे त्या रोटेशनमुळं त्याच्यावर फोर्स जनरेट होतो, म्हणजे बल निर्माण होतो. आणि त्या फोर्समुळे काय होतं, त्याच्यातले पार्टिकल्स जे आहेत which pushes that particles away from the center. त्या सेंटरपासून काय होतं, त्याला लांब असं हे पुश आउट करतात ते फोर्स. सो ॲज अ रिझल्ट ऑफ धिस, आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय होतं बघा. सो दॅट ऑल सॉलिड पार्टिकल्स इन द मिक्सचर दे आर इन द दॅट टेस्ट ट्यूब दॅट कलेक्ट्स ॲट द बॉटम ऑफ द ट्यूब्स. आणि मग ते सगळे पार्टिकल जे आहेत त्या टेस्ट ट्यूबच्या बॉटलला काय होतात, सेटल होत जातात. अँड देअर बाय दे आर सेपरेटेड फ्रॉम द लिक्विड. आणि अशा प्रकारे त्या लिक्विडमधून ते काय केले जातात, सेपरेट केले जातात. सर यामध्ये काय होतं, हे सेंट्रलायझेशन फोर्स जो आहे तर तो याच्यामध्ये यूज केला जातो. आणि म्हणून याला सेंट्रिफ्युगेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या फोर्सचा यूज करून आपण त्याच्यामध्ये फोर्स जनरेट झाल्यामुळं त्या सगळ्या पार्टिकल्सना म्हणजे त्या सॉलिड पार्टिकल्सना तो फोर्स काय करतो, पुश आउट करतो अवे फ्रॉम द सेंटर. आणि ते सगळे जे पार्टिकल्स आहेत तर त्या बॉटमला सेटल होत जातात आणि दे कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम दॅट लिक्विड. सो दिस इज अबाउट द मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. ही जी मेथड आहे तर ती काय आहे, सेंट्रिफ्युगेशनची मेथड आहे. नाव नेक्स्ट मेथड इज मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. नेक्स्ट वन इज
मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीची मेथड बघायची आपल्याला आता सो ऑल मेथड्स आर सेपरेटिंग कंपोनंट्स फ्रॉम द मिक्सचर. याच्यामध्ये ह्या सगळ्या मेथडचा यूज करून आपण कंपोनंट जे आहेत मिक्सचरमधले कंपोनंट सेपरेट करू शकतो. आता याच्यामध्ये ही मेथड कशा प्रकारे आणि केव्हा यूज केली जाते पहा. सो इफ द 2 or more substances are dissolved in a small proportion in the same solution, these substances are separated from each other by means of chromatography. जेव्हा सबस्टन्स काय असतात एकापेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त सबस्टन्स काय झाले डिझॉल्व झालेले आहेत एकमेकांमध्ये डिझॉल्व झालेले आहेत तर अशा वेळेस आणि त्यांच्या प्रपोर्शन पण त्यामधलं काय आहे खूपच कमी असतं तर या एका सेम सोल्युशनमध्ये हे सगळे काय झालेले असतात डिझॉल्व झालेले असतात. मग अशा वेळी ते सबस्टन्स जे आहेत तर ते सेपरेट करू शकतो आपण बाय मीन्स ऑफ द क्रोमॅटोग्राफी. या क्रोमॅटोग्राफीचा यूज करून हे सेपरेट केले जाऊ शकतात. सो धिस मेथड इज यूज्ड इन अ फार्मास्युटिकल सायन्स. ही मेथड मेनली कुठं यूज केली जाते फार्मास्युटिकल सायन्समध्ये फॅक्टरीजमध्ये ही यूज केली जाते आणि सायंटिफिक लॅबोरेटरीज ज्या असतात या सायंटिफिक लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा ही यूज केली जाते फॉर डिटेक्टिंग न्यू इन्ग्रेडियंट्स अँड फॉर आयडेंटिफाईंग अँड सेपरेटिंग कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. ही मेनली कशासाठी यूज केली जाते बघा परत एकदा की ही मेथड जी आहे क्रोमॅटोग्राफीची ही मेनली कशासाठी वापरली जाते फॉर डिटेक्टिंग न्यू इन्ग्रेडियंट्स. एखादा नवीन जर घटक असेल एखाद्या सोल्युशनमध्ये तो आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा याच्यामध्ये तो डिटेक्ट करण्यासाठी ओळखण्यासाठी किंवा तो शोधून काढण्यासाठी ओळखण्यासाठी किंवा कंपोनंट जे आहेत मिक्सचरमधले कंपोनंट जे आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी ही मेथड जी आहे तर ती यूज केली जाते. तर याच्यामध्ये ही प्रोसिजर काय आहे बघा तर याच्यामध्ये टेक सम वॉटर इन अ बीकर. एका बीकरमध्ये काय करायचं आहे थोडं वॉटर घ्यायचं आहे बीकरमध्ये वॉटर टेक सम वॉटर इन अ बीकर देन टेक अ रेक्टँग्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर आणि एक काय करायचा फिल्टर पेपर घ्यायचा आहे रेक्टँग्युलर असा रेक्टँग्युलर काय करायचा फिल्टर पेपर घ्यायचा आहे. So this is the filter paper. Okay. Now put one spot of blue ink on it. आणि याच्यावर काय करायचं आहे स्पॉट काढायचा आहे कशाचा ब्लू इंकचा स्पॉट ऑफ ब्लू इंक. हा ब्लू इंकचा काय आहे स्पॉट आहे स्पॉट ऑफ ब्लू इंक. तो काय करायचा असा त्याच्यावर एक थेंब त्या फिल्टर पेपरवर काय करायचा ठेवायचा आहे. इट इज अबाउट 2 सेंटीमीटर अबाव फ्रॉम द वन एज. जवळपास 2 सेंटीमीटर शेवटचं हे जे टोक आहे एज आहे कडा आहे त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर वरती हा स्पॉट काय करायचा काढायचा आहे. कीप धिस पेपर अपराइट इन द वॉटर इन द बीकर. आता हे काय करायचं बघा स्टँडचा यूज करून काय करायचं आहे तर याच्यामध्ये या बीकरमध्ये ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा रेक्टँग्युलर फिल्टर पेपर जो आहे तर तो काय करायचा अपराइट असा ठेवायचा म्हणजे उभा ठेवायचा आहे. विच हॅज अ ब्लू स्पॉट ऑन धिस. त्याच्यावर काय आहे ब्लू स्पॉट आहे. नाव कीप धिस पेपर अपराइट इन द वॉटर ऑफ द बीकर. प्लेस द लीड ऑन द बीकर. आणि याच्यावर काय करायचं आहे लीड घालायचं आहे झाकण ठेवायचं या बीकरवर. आफ्टर सम टाइम spot of the ink seem to have the risen and collected at the particular height of the filter paper. थोड्या वेळाने आपल्याला असं दिसतं की हा जो इंक स्पॉट आहे तो हळूहळू काय होतोय वर वर चाललेला आहे आणि तो काय होतोय का पर्टिक्युलर
हाईटवर डिस्टन्सवर काय झालं आहे तो कलेक्ट झालेला आपल्याला दिसतो. इफ देर आर 2 or more constraint of different colors of the ink. आता इथं समजा जर त्या इंकमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर काय असतील काही कन्स्टंट असतील एलिमेंट असतील त्या इंकमध्ये they will be seen to have risen to the different heights due to their different colors. आणि यांच्यामध्ये आपल्याला हे काय होतं अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे डिफरंट कलर जे आहेत तर ते अशा प्रकारे इथं कलेक्ट झालेले आपल्याला असे दिसतात. सो लाईक दॅट अशा प्रकारे यांचं सेपरेशन झालेलं आपल्याला दिसतं. या सगळ्या कलर्स हे जे कलर्स आहेत तर ते सेपरेटली काय होतात कलेक्ट झालेले आपल्याला दिसतात. सो ऑल दे विल बी सीन टू हॅव रायझन इन अ डिफरंट हाईट्स ड्यू टू द डिफरंट कलर्स अँड दस appears to the distinct from each other. जर याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतील तर ते अशा प्रकारे वेगवेगळे तरी काय होतात त्या स्पॉटला आपल्याला तिथं रायझम झालेले दिसतात. वेगवेगळ्या हाईटमध्ये काय झालेले असतात कनेक्ट झालेले आपल्याला दिसतात आणि ते एकमेकांपासून डिस्टिंक्टली म्हणजे एकमेकांपासून आपल्याला सर्वसामान्यपणे हे आपल्याला हे सेपरेट झालेले दिसतात. सो धिस एक्सपेरिमेंट कॅन बी done using the chalk stick instead of the filter paper. याच्यामध्ये आपण हीच जी ॲक्टिव्हिटी आहे तर ही ॲक्टिव्हिटी चॉकस्टिक जे आहे चॉक जो आहे आपण जो चॉक वापरतो तर या चॉकचा यूज करून सुद्धा ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येते. फिल्टर पेपरच्या ऐवजी काय करायचं आहे याच्यावर तुम्ही ब्लू स्पॉट घ्या इंकचा आणि मग तो काय करायचा आहे पाण्यामध्ये ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या चॉकस्टिकचा सुद्धा यूज करू शकतो या फिल्टर पेपरच्या ऐवजी. सो इन धिस मेथड ऑफ द सेपरेशन सो धिस मेथड सेपरेशन इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमॅटोग्राफी. या प्रकारच्या ही जी सेपरेशनची मेथड आहे हिला क्रोमॅटोग्राफी असं म्हटलेलं आहे. सो टू properties of the substances are used. So in this method of the chromatography, 2 properties of the substances are used and these properties are दोन मुख्य काय केलेत प्रॉपर्टी वापरल्यात बघा याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफीमध्ये. सो there are these properties are see first one is the solubility of the substances in the solvent that moves up. याच्यामध्ये एक प्रॉपर्टी पहिली कोणती वापरली सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस म्हणजे सॉल्वंटमध्ये तो सबस्टन्स काय झाला आहे सोल्युबल आहे आणि तो काय होतो दॅट मूव्स अपवर्ड्स तो काय करतो वरच्या दिशेने जातो. अँड सेकंड वन इज ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर. आणि दुसरी प्रॉपर्टी याच्यामध्ये वापरलेली आहे सबस्टन्सची आणि ती म्हणजे ते जे सबस्टन्स आहेत त्या फिल्टर पेपरला स्टिक आउट होतात म्हणजे चिकटून राहतात. त्या फिल्टर पेपरला काय होतात चिकटून राहतात. अशा दोन या प्रॉपर्टीचा यूज करून क्रोमॅटोग्राफी ही मेथड काय केली ते वापरली जाते. सो दीज प्रॉपर्टीज आर म्युच्युअली अपोजिट अँड आर डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस. आणि अशा प्रकारे ही जी प्रॉपर्टीज आहेत तर ती काय असतात अपोजिट आहे एकमेकांपेक्षा काय त्या अपोजिट आहेत आणि त्या वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. सो ॲज अ रिझल्ट ऑल द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर डू नॉट राईज ऑल द वे टू द अप्पर एंड ऑफ द फिल्टर पेपर बट दॅट रिमेन्स बिहाइंड ॲट द डिफरंट हाईट्स. तर म्हणून याचा परिणाम म्हणूनच बघा तर कंपोनंट जे आहेत पूर्ण सगळे कंपोनंट जे आहेत मिक्सचरमधले तर ते राईज होत नाही. तर ते वरच्या दिशेने राईज होत नाही कुठेपर्यंत ॲट द एंड ऑफ द फिल्टर पेपर बट दे रिमेन्स बिहाइंड ॲट द डिफरंट हाईट. पण ते एकमेकांच्या मागे राहू शकतात पण डिफरंट हाईट्सला काय होतात हे राहू शकतात. तर ही मेथड जी आहे तर ती आहे क्रोमॅटोग्राफीची मेथड. ओके
So this is about the method of the chromatography. So you see here in today's video we saw about the different methods of separating components from the mixture. We saw about the method of the separation of two liquids which are inmixable, and these two mixture or two liquids are separating. We have to separate these with the help of a separating funnel. Now next method is the method of centrifugation. Here some solid particles which are very tiny or lighter one which are present in the liquid, they can be separated using this centrifugation, and there are some substances which are soluble in different proportions in the solvent. They can be separated by using this chromatography method. So all these are methods of separating components from their mixture. So here this chapter is completed. Solve exercise on the page number 99. Okay.